निफाड तालुक्यातील मौजे रुई कोळगाव येथील गेल्या 30 वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात बंद असलेला महत्त्वाचा शिवरस्ता अखेर प्रशासनाच्या वतीने यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे। पोलीस बंदोबस्तात 2 किलोमीटर लांबीचा आणि 12 फूट रुंदीचा हा रस्ता मोकळा करण्यात आल्याने परिसरातील अंदाजे 500 ते 600 शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटला आहे। या रस्त्याबाबत प्रशासनाने आज दिनांक 19 मे 2026 रोजीची तारीख निश्चित केली होती। त्यानुसार संबंधित गटातील शेतकऱ्यांना रस्ता खुला करण्याबाबत पूर्वकल्पना देऊन नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। आज सकाळी ठीक 11 वाजता प्रत्यक्ष जागेवर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची आणि रस्ता खुला करण्याची प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात आली। शेतकऱ्यांशी संवाद आणि सामोपचार कारवाईची सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व शेतकऱ्यांची एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना या शिवरस्त्याचे महत्त्व आणि त्यांची निकड पटवून दिली। 30 वर्षांपासून हा रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल ने-आण करण्यासाठी किती अडचणी येत होत्या याबाबतही चर्चा करण्यात आली। प्रशासनाच्या सकारात्मक आवाहनाला शेतकऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला। भूमी अभिलेख व पोलीस प्रशासनाची महत्त्वाची भूमिका असून बैठकीनंतर जागेवर उपस्थित असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या समक्ष रस्त्याच्या शासकीय हद्दी आणि खुणा निश्चित केल्या। शेतकऱ्यांच्या संमतीने आणि बेकायदेशीर प्रक्रियेचा आदर करत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तैनात करण्यात आलेल्या चोख पोलीस बंदोबस्तात हे 2 किलोमीटरचे अतिक्रमण काढण्यात आले। हा रस्ता खुला झाल्यामुळे आता परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे आणि शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे अत्यंत सोपे होणार आहे। 30 वर्षांनंतर हक्काचा रस्ता मोकळा झाल्याने रुई कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।